अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूज्या उपाध्यायका श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्ठिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम्। श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दव प्रवचनां बोधिन्दवस्थायिनः ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठका साधव स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरवः कुर्वन्तु ते मङ्गलम्। सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगराधिनाथजिनपत्युक्तोपवर्गप्रदः धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममि कुर्वन्तु ते मङ्गलम्। नाभेयादिजिनाधिपास्त्रिभुवन ख्याता चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णुप्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशति त्रैकाले प्रथिता स्त्रिषष्टिपुरुषा कुर्वन्तु ते मङ्गलम्। ये सर्वौषधरुद्धय सुतपसो वृद्धिङ्गता पञ्चये ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला एष्टाविधाश्चारणः पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरः सप्तैते सकलार्चिता गणभृत कुर्वन्तु ते मङ्गलम्। कुर्वन्तु मे मङ्गलम् कुर्वन्तु नो मङ्गलम्। कोष्ठ बुद्धिवृद्धी धारी मुनींची चर्चा आपण बघत होतो। कोष्ठधान्योपमवृद्धी जी आहे ती पण काय सांगते की बुद्धिवृद्धी कशी असते त्याचं एक टाईप आहे ती, म्हणजे ज्याचं धारणा ज्ञानावरण कर्माचा ज्याला तीव्र क्षयोक्षम असतो तर तो सांगितलं त्याला अशी वृद्धी प्रगट होते। मग कुठल्या कुठल्या प्रकारची धारणा असते आणि धारणा कधी होते ह्याच्यासाठी सुद्धा सगळं ते मागचं कथन समजून घ्यायला पाहिजे की कधी धारणा होते। पहिल्यांदा प्रत्यक्ष होतं, मग म्हणजे काय म्हणायचं मतिज्ञानाचा भेद आहे ना धारणा हा। मग कसा आहे मतिज्ञानाचा क्रम? अवग्रह, इहा, आवाय आणि मग धारणा आहे आणि त्याच्यानंतर परोक्ष ज्ञान म्हणजे कुठली स्मरण वगैरे घेणार। मग जेव्हा प्रथम अवग्रह झाला त्याच्यानंतर इहा आवाय झाल्यानंतर धारणा होणार। मग धारणा म्हणजे काय म्हटलं जातं? कालांतराने सुद्धा ज्या गोष्टीचं ज्ञान केलेलं आहे ते न विसरणं ह्याला म्हटलं धारणा। म्हणजे आत्ता मी जाणलं एखाद्या वस्तूविषयी एखाद्या शास्त्राचं माहिती जाणून घेतली आहे
तर त्याचं ज्ञान मला अनेक काळानंतर सुद्धा न विसरणं, असं ज्ञानामध्ये राहणं, त्याला म्हणायचं धारणा. मग हे शास्त्रीय वर्ड म्हणून धारणा तुम्हाला अवघड वाटेल किंवा त्या धारणाविषयी काय म्हणायचं फार तिथं कळणार नाही जेव्हा आपण शास्त्रातून बघतो. पण साधं आपण म्हणतो ना, काहीतरी लक्षात ठेवणं, काहीतरी स्मरण होतं आहे, हे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी स्मरण हे धारणा झाल्याशिवाय होत नाही. कुठल्याही गोष्टीचं स्मरण आहे तर ते धारणापूर्वकच होतं. म्हणून जेव्हा धारणा होणार एखाद्या गोष्टीची तरच त्याचं स्मरण होणार. म्हणून याच्यातून निष्कर्ष कसं निघतो की असा कुठलाही जीव नाही आहे की ज्याला धारणा ज्ञानावरण कर्माचा क्षयोपशम नसेल. का? कारण तुम्ही म्हणता ना, काहीतरी एखादी गोष्ट विचारल्यावर आमच्या काही लक्षातच राहत नाही किंवा आम्हाला समजतच नाही, विसरून जात आहे. असं होत नाही. मग का धारणा होत नाही? तर जो इष्ट विषय असतो ना, त्याच्याविषयी आपण ते ज्ञान धरून ठेवतो, त्याची धारणा करतो. पण जे इष्ट वाटत नाही, ज्याचं प्रयोजन वाटत नाही, त्याच्याविषयी आपण धारणा करत नाही. म्हणून ते ज्ञान लवकर विस्मृत होऊन जातं. म्हणजे त्याची धारणा फार काळ राहत नाही असं दिसतं आपल्याला. म्हणून सांगितलं तिथं की फक्त प्रयोजनभूत वस्तू समजून घ्यायला पाहिजे याच्यासाठी. मग जी प्रयोजनभूत आहे, आता मोक्ष मार्ग माझ्यासाठी प्रयोजनभूत आहे, मोक्ष प्रयोजनभूत आहे, तर त्याच्यासाठी मला कुठल्या गोष्टींचं धारणा आवश्यक आहे किंवा कुठल्या गोष्टींच्या विषयी मला ज्ञानामध्ये त्या जर आल्या तर त्याचा उपयोग होणार. मग त्या वस्तू, त्या विषयाविषयी जे काही ज्ञान कालांतराने सुद्धा न विसरणं, याला म्हणलं धारणा. तर एक काय सांगत होते त्यासाठी, काल आपण बघितलं होतं, काल तुम्हाला विचारलं होतं मी, पुराणातली कुठली उदाहरणं आहेत की जी कोष्ट बुद्धिवृद्धीसाठी दिली गेली. मग एक उदाहरणं बघितली आपण की श्रीमद राजचंद्रजी जे की शतावधानी होते, ज्यांना की धारणेचा तीव्र क्षयोपशम होता, असे ते एका वेळी 100 गोष्टींना सुद्धा ग्रहण करून त्याची धारणा करून ठेवू शकत होते. पुढं सांगितलं होतं अकलंक आणि निकलंक, ते सुद्धा 1 पाठी आणि 2 पाठी होते. त्यामुळं त्यांना सुद्धा जे काही ज्ञान प्राप्त झालं ते कालांतराने सुद्धा विसरत नव्हते. त्यामुळं ते सुद्धा म्हणले अशा टाईपचे होते जे कोष्ट बुद्धिवृद्धी नाही म्हणता येत आपल्याला, पण त्याचं जसं स्वरूप आहे तशा प्रकारची विशेषता त्यांच्या ज्ञानामध्ये सुद्धा होती. आणि तिसरं काय उदाहरण घेतलं होतं, नागश्रीचा जीव, जो की आत्ता वायुभूती झालेला होता. नाही, पूर्वीचा वायुभूतीचा जीव आत्ता नागश्री झालेला होता. आणि त्या नागश्रीकडून मुनींनी असे त्यांनी पूर्वी शिकलेले स्तोत्र, काय गाथा वगैरे तिला म्हणायला लावल्यावरती या भवात तर तिला कधी त्याचा स्पर्श पण नव्हता, पण ती पूर्वभवात जे काही संस्कार झाले होते त्याचं क्षयोपशम असा जागृत झाला की ते सगळे कंठस्थ रूपाने ती म्हणू लागली. मग हे सुद्धा सांगितलं धारणा ज्ञानाचं स्वरूप आहे. मग असं सांगितलं आपल्या ज्ञानामध्ये अविभाग प्रतिच्छेद असतात. आम्हा नेहमी सांगतात ना, किती अविभाग प्रतिच्छेद असतात? एका ज्ञान पर्यायामध्ये अनंत अविभाग प्रतिच्छेद असतात. मग त्यामुळं असं नाही आहे की तुम्हाला थोडं जाणल्यावर ज्ञानाने आता मी जाणू शकत नाही फार. मग ज्ञान पर्याय तर समान आहे, भलेही ती मतिश्रुत ज्ञान असू दे किंवा केवल ज्ञान असू दे, दोन्ही ज्ञान पर्यायांमध्ये अनंत अविभाग प्रतिच्छेद असतात. मग त्या प्रत्येकामध्ये म्हणजे काय म्हणायचं, ते जे अनंत अविभाग प्रतिच्छेद त्या एका ज्ञान पर्यायामध्ये आहेत, तर त्यामध्ये अशी शक्ती आहे की ते विषयाला ग्रहण करू शकतात. त्यामुळं ते आम्हा सांगतात ना उदाहरण नेहमी, बहुविध, एकविध वगैरे, हे जे मतिज्ञानाचे भेद आहेत. बहुविध म्हणजे काय हो? अनेक प्रकारचे अनेक वस्तू. म्हणजे काय म्हणायचं, आता उदाहरण घेतलं होतं काय, गव्हाची राशी म्हणजे एकविध झालं. गहू एकच घेतला दाणा तर एक झालं. एकविधमध्ये अनेक गहू घेतले. आता बहुमध्ये येणार अनेक टाईपचे एक गहू, आणि बहुविधमध्ये येणार असं म्हणा, किंवा एक गहू, ज्वारी, तांदूळ वगैरे हे वेगळे बहु झाले एक.
आणि बहुविध म्हणजे त्यांची राशी. मग त्यामुळं बहुविध हे ज्ञान होण्यासाठी तुमच्या ज्ञानामध्ये किती अविभाग प्रतिच्छेद आवश्यक? हां, म्हणजे अधिक असल्याशिवाय, अनेक असल्याशिवाय तुम्ही ते बहुविध ज्ञान करू शकत नाही. इवन एक रूप जे ज्ञान आहे ना, ते सुद्धा जाणताना त्या ज्ञानामध्ये अनंत अविभाग प्रतिच्छेद असतात. आणि मग त्याच्यामध्ये जो विषय जाणला गेला तो तसा आहे असं म्हणलं जातं. एकविध, बहुविध वगैरे या प्रकाराने. मग ते एक उदाहरण आम्हा सांगतात जयधवलामध्ये आलेलं, किंवा महाराजजी सांगायचे. ही 5 बोटं आहेत, या 5 बोटाला 5 टाईपचे रंग लावले वेगळे वेगळे. 5 रंग कुठले भैया? टाईप्स ऑफ कलर्स कुठले असतात? सांग. ऐकू ना जोरात. रेड, येलो, ग्रीन, पुढं काय? ब्ल्यू आणि पिंक. बरं, हे 5 कलर आहेत आणि या 5 बोटांना मी लावले हे कलर. तर तुम्ही एका वेळेस हे हात जाणू शकता का नाही जाणू शकत? जाणू शकतो ना. आता एक पोस्टर आहे समजा, त्या पोस्टरवर वेगळे वेगळे कलरनी चित्र काढलेले आहेत. ते पोस्टर जाणायला आपल्याला आपण एकाच ज्ञानात जाणतोय का नाही? का वेगळं वेगळं बघावं लागतंय? ते इकडे हे लाल कलर आहे, तिकडं पिवळं कलर. एका वेळेस ते चित्र आपल्या ज्ञानात झळकलं ना, त्यामुळं सगळे रंग ते सगळ्या काय असतील त्या पोस्टरमध्ये असणाऱ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी एकाच वेळी ज्ञानामध्ये आल्या. मग हे ग्रहण करताना सुद्धा सांगितलं तिथं त्या ज्ञानामध्ये असणाऱ्या या अनंत अविभाग प्रतिच्छेदांची कृपा आहे, त्यामुळं तुम्ही ती वस्तू जाणू शकता. मग ते प्रत्येक पर्यायामध्ये घ्या. अवग्रह, इहा, आवाय आणि धारणा. मग यातली धारणेसाठी आपलं हे सगळं विशेष वर्णन चालू आहे. मग ह्या धारणेचा क्षयोक्षम जिथं वृद्धिंगत झालाय, ती वृद्धी म्हणजे कुठली? कोष्ट बुद्धिवृद्धी. आणि ही प्रगट झालेली असते ती भावलिंगी साधनारत तपस्वी अशा मुनिराजांना. मग त्या ज्ञानाच्या विशुद्धीचं हे फळ आहे की जिथं कोष्ट म्हणजे कोठारा समान बुद्धी प्राप्त झाली आहे, किंवा त्या बुद्धीची अशी वृद्धी झाली आहे की तिथं अनेक गोष्टींचा साठा असतो आणि तो अनेक काळपर्यंत असतो. तर याच्यासाठी उदाहरण कसं सांगणार होते की आता आपल्याला काय म्हणायचं, पूर्वी असे मुनी होते, असे जीव होते की ज्यांची बुद्धी तीक्ष्ण होती. असं काय म्हणायचं, आता गणधराचं एक्झाम्पल बघितलं आपण की त्या गणधरांना 4 ज्ञानं होती, 4 ज्ञानाचे ते धारी होते. आणि मग ते जे दिव्यध्वनीमध्ये खिरलं त्यांनी ते धरलं आणि मग नंतर त्या धारणेचा उपयोग करून त्यांनी पुढं सगळ्यांपर्यंत ती दिव्यध्वनी पोहोचवली. हे त्यांचं उदाहरण आलं. पण इतर जे सामान्य जीव होते त्यांची बुद्धी आणि आत्ताच्या असणाऱ्या मुलांची किंवा आपली सगळ्यांची बुद्धी कंपेअर करून मला सांगा काय रिझल्ट्स. पूर्वी एक फार फार तर 50-100 वर्षाच्या पूर्वी म्हणा, किंवा अजून जेव्हा आचार्य वगैरे होऊन गेले हे सगळे, त्या काळात त्यावेळेसच्या त्या जीवांची बुद्धी आणि आत्ताच्या जीवांची बुद्धी, म्हणजे आता जे मनुष्य दिसत आहेत लहान मोठे सगळेच, काय फरक आहे दोन्ही मंचामध्ये? असं मानले जाते. हां, तेच म्हणायचं. कंसात घातलाय तुम्ही. हां, कोणाची बुद्धी चांगली होती सांगा, पूर्वीच्यांची का आत्ताची? हां, पूर्वीची लोक असं आपल्यासारखं 10 बुक्स म्हणा किंवा तुमचं वेगळे तुम्ही आता काय करताय, ते कम्प्युटरमध्ये घाल, मोबाईलमध्ये घाल, पेनड्राईव्हमध्ये साठव, CD तर कर, सगळीकडं स्टोरेज करायचं आपले वेगळे माध्यम आहे. त्यावेळेस काय होतं, सगळं जायला लागलं उलट. पूर्वीच्या लोकांना म्हणा बघू 15 सख्ख किती. तुम्हाला 1, 2, 3, 4 मोजावं लागेल, नंतर ते कॅल्क्युलेटर घेऊन बसावं लागेल. पण त्या लोकांची बुद्धी कशी होती, अशी तीक्ष्ण होती. ते मी एक मध्ये आनंदी गोपाळ म्हणून त्याच्यावर एक छोटं शॉर्ट फिल्म आली होती, ते दाखवली होती भावानी. तेव्हा मला कळलं त्याच्यामध्ये की
तिची बुद्धी अशी मस्त होती माहिती का, पण तिला माहीत नव्हतं, कारण त्या काळामध्ये मुलींना शिकण्याची बंदी होती. हां, डॉक्टर झाली, फर्स्ट डॉक्टर फ्रॉम इंडिया असं त्यांनी ते त्यासाठी केलं होतं. आणि मग सांगितलं की त्यांनी की तिला शिकवायचं म्हटल्यावर तिच्या नवऱ्याची अट होती पहिल्यांदा, माझ्याशी लग्न करायचं तर शिकावं लागेल तुला, आणि शिकणार असशील, डिग्री घेणार असशील तरच मी तुझ्याशी लग्न करणार. आणि मग त्यावेळेस त्यांचं लग्न झाल्यावर त्यांनी तिला खूप धडपडीने शिकवलं, सगळ्या समाजाचा विरोध असताना शिकवलं आणि डॉक्टर बनवलं, त्यासाठी फॉरेनला पाठवलं, असं लई सगळं त्याच्यामध्ये दाखवलं होतं. फक्त मला काय सांगायचं होतं की तिचं क्षयक्षम खूप होता हो. आणि त्या काळामध्ये असं आपल्यासारखं म्हणाले ना, खूप बुक्स नव्हते काय, तुम्हाला इवन काहीच सोर्स नव्हते की ज्याच्यातून तुम्हाला खूप नॉलेज वाढेल असं काहीतरी. त्यासाठी स्पेशली तिथंपर्यंत जावंच लागायचं त्या शिकवणाऱ्यांपर्यंत. तरीसुद्धा तिच्या नवऱ्याने तिला भरपूर अवेलेबल करून दिलं होतं, जे काय त्याला शक्य होतं ते. आणि मग तिच्या समोर बसून तो पडवून घ्यायचा तिच्याकडून, पाढे म्हण, हे पाठ केलं का, ते म्हणून दाखव, असं सगळं तिच्याकडून म्हणून घ्यायचं. तिला ते बर्डन वाटायचं, पण नंतर नंतर तिचा त्याच्यात उत्साह वाढला, तिने त्यात इंटरेस्ट घेऊन वगैरे खूप चांगली वृद्धी केली. आणि मग पहिल्यांदा तो नवरा छडी घेऊन बसून तिच्याकडनं म्हणून घ्यायचा पाढे. आणि मग नंतर नंतर ती स्वतःहून ते घरात आले की म्हणायची, मी 30पर्यंतचे पाढे पाठ केलेत, मी म्हणून दाखवू का, मला विचारू नका, मला येत नाही. आणि मग तिथं त्यावेळेस तिचा क्षयक्षम, मला हे सांगायचं होतं की त्यावेळेस त्या थोड्या दिवसातच तिने खूप ग्रास्पिंग केलं आणि खूप काय म्हणायचं ग्रोथ झाली तिच्या ज्ञानामध्ये. आणि त्याचं फळस्वरूप तिने भरपूर पुढं जाऊन अभ्यासामध्ये खूप पुढं गेली. फक्त एक ड्रॉबॅक झालं की तिला पुढं TB झाला, आणि त्यामुळं ती डिग्री घेतली, डॉक्टर झाली, फॉरेनमध्ये तिथं पासआउट झाली, तिथंच तिला पासिंग सर्टिफिकेट म्हणा ते काय प्रोग्राम झालं त्यांचं, आणि तिथून ती इंडियामध्ये आली. आणि मग त्यांचे सगळे ते मनोरे झाले होते की आपलं आपण एक क्लिनिक काढू, सगळ्या मुलांना, मुलींना, स्त्रियांना लाभ व्हावा, असं त्याच्यातून आपण फॅसिलिटीज ठेवू वगैरे. पण तिचं आयुष्य खूप राहिलं नाही असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं. जाऊ देत, मला काय सांगायचं होतं की पूर्वीच्या लोकांची बुद्धी आणि आत्ताच्या लोकांची बुद्धी ह्याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. आत्ता वाटतंय तुम्हाला की सगळं टेक्नॉलॉजी इतकी डेव्हलप झाली आहे वगैरे, हे सगळं नव्हतं पूर्वी. पण तरीसुद्धा उलटं तुम्ही जे ही साधनं काढली आहेत ना, त्याच्या निमित्तामध्ये लोक पराधीन झालेत. स्वतःच्या बुद्धीचा वापर करत नाही आहे. तुम्ही दिलंय ना, प्रोव्हाइड केलं आहे, हे मोबाईल आहे, ह्याच्यामध्ये इतकी मेमरी आहे, त्यातच फीड करून ठेवणार. साधं सांगितलं ना, उद्या हे काम करायचं आहे, आठवण राहत नाही म्हणून रिमाइंडर्स घालतात. ते रिमाइंडर नाही वाजलं की संपलं, गेलंच की काम. म्हणजे सगळं उलट पराधीनता झाली. आपल्या ज्ञानाने विचार करून किंवा काहीतरी त्याचं शोधून ज्ञानातून उत्तर काढत नाही, सगळं आपण ह्याच्याद्वारे शोधायचं आणि काढायचा प्रयत्न करतो. म्हणूनच ज्ञानाचं उलट ऱ्हास होत चाललंय, वृद्धी होत नाही आहे. जर मोबाईल हरवला तर काय करणार हो, त्याच्यामध्ये सगळं स्टोअर होतं समजा, किंवा कॅल्क्युलेटर नाही मिळाला ऐनवेळेस परीक्षेच्या वेळी, किंवा काय तुमचं लॅपटॉप बंद पडलं, कितीतरी कंडिशन्स असू शकतात. एवढं ते बंद झालं की बुद्धीच बंद पडल्यासारखं. आणि मग ते पूर्वीच्या लोकांचं सगळं असं स्वाधीन काम होतं, त्यामुळं उलटं त्यांचा क्षयक्षम, त्यांची बुद्धी खूप तीक्ष्ण होती असं म्हणावं लागेल. आणि त्यांना सांगितलं ना, एवढं थोडं सांगितलं म्हणजे आत्ता तुमच्याकडं का दिसत नाही तो एकदम वैरागी म्हणा, ज्ञानी म्हणा, ध्यानी, किंवा असं स्वाध्यायी, पाठांतर खूप असणारे का दिसत नाहीत आता लोक, धर्माच्या विषयी म्हणा किंवा बाहेर कुठं पण असं. मग धार्मिक लोकांमध्ये पूर्वी पण प्रवृत्ती कशी असायची, पूजन करणार तर ते सगळे पूजन त्यांचे पाठ असणार, कुठले स्तोत्र म्हणणार तर सकाळी उठल्यावर सगळे स्तोत्र पाठ असणार. म्हणा बघू कुठले स्तोत्र देतात आता आपल्याला, किती म्हणू शकणार आपण. 2-4 ओळी म्हणलं की सगळं विसरून गेलेलं असतं, येत नाही आपल्याला. मग आपण उपयोग लावत नाही ना त्याच्यामध्ये, जेवढं उपयोग लावणार तेवढी वृद्धी होणार आहे. म्हणून सांगितलं प्रयत्न करा, होणार आहे आपल्याला. पण क्षयक्षम आहे ना, शेवटी कमी जास्त होत असतो, येतच नाही असं म्हणणं पण चुकीचं आहे. कारण प्रत्येकाला क्षयक्षम आहे ज्ञानाचा,
फक्त आपण तो विकसित करत नाही म्हणून आपल्याला वाटतं येत नाही म्हणून. तर तुम्ही पण प्रयत्न करून बघा तर होणार आहे. मग ते त्याच्याबद्दल जरासा आज विचार असा आला होता की बुद्धी म्हणजे मेमरी म्हणतो आपण, त्या बुद्धीची कॅपॅसिटी किती आहे ह्याचा कधी टेस्टच करून बघितलं नाही आपण. जसं की मोबाईलची कॅपॅसिटी किती आहे, त्याच्यामध्ये किती स्टोअर करू शकतो हे सगळं माहीत असतं आपल्याला. किती ते कार्ड असतं त्याच्यामध्ये काय 32 GB आहे किंवा काय 60 GB 64 GB वगैरे, हे त्याची कॅपॅसिटी माहिती असते. त्यातच सर्व गोष्टी स्टोअर करतो. ते तर जड आहे. जे काय हे मिळालेलं तुम्हाला काय म्हणतात इक्विपमेंट्स आहेत तर ते सगळे जड आहेत. तरी सर्व मेमरीमध्ये राहते त्याच्या. पण तुमच्या मेमरीमध्ये किती राहते हे सांगायचं आहे. फीड केलेला डाटा तर ते स्टोअर करतेच. त्यापुढे आज आपला क्षयक्षम इतका मंद झाला आहे की एखादा इव्हेंट आहे, फंक्शन आहे किंवा काय मीटिंग आहे किंवा इम्पॉर्टंट मेसेज आहे काय आधीसुद्धा आपण विसरू नये म्हणून त्या मोबाईललाच काम लावतो आणि त्यात रिमाइंडर घालून ठेवतो. म्हणजे सगळ्यासाठी तुम्हाला त्या मोबाईलची आवश्यकता आणि मग त्याच्या अधीन राहणार. त्यामुळं उलटं ज्ञानाचा वापर कमी होत चालला आहे. त्याला जेवढी ते म्हटलं ना, जेवढं त्या कुऱ्हाडीला धार लावतो ना तेवढं ती जास्त युजफुल बनते. तसं ज्ञानाला जितकी धार लावणार आहे तितकं ते ज्ञान उलटं आपल्याला जास्त मदत करणार आहे. पण आपण त्या ज्ञानाला सेफ ठेवतोय, त्याला जास्त काम लावत नाही आहे. तेच म्हणूनच म्हटलं की मग मेमरी त्याला म्हणतोय आपण, जडाला मेमरी काढतोय त्याची मेमरी. पण स्वतःचं ज्ञान आहे तर त्याला आपण जड करून टाकलंय आणि त्या जडाला ज्ञान घालून ठेवतोय त्याच्यामध्ये. पूर्वीच्या लोकांची सांगितलं ग्रंथ असे कंठस्थ असायचे. दिवसभर त्या बुद्धीकडून काम करून घेत होते ते लोक. त्यामुळे कोणाची बुद्धी मंद झाली म्हणजे आत्ताचे म्हणजे काय म्हणत होते मी की दिवसभर त्या बुद्धीकडून काम करून घेत, त्यामुळे कोणाची बुद्धी मंद झाली, मेमरी लॉस झाली किंवा सर्व विस्मरण झालं अशा केसेस खूप अल्प असायच्या पूर्वीच्या काळामध्ये. म्हणजे काय म्हणायचं डोक्यावर परिणाम झालेले वगैरे लोक लई नसायचे. आणि आत्ता सांगा जाऊन बघून या त्या वेड्याच्या इस्पितळमध्ये वगैरे संख्या जास्त वाढली आहे. का बरं? असंच आहे, बुद्धीचा गैरवापर करण्याचं फळ आहे. पण आता लहान लहान मुलांना देखील रटून अभ्यास घ्यावा लागतो. पाठांतर केले तरी मॅक्झिमम विस्मरण दिसून येते. इतका क्षयक्षम अल्प आहे की अनेक ट्युशन्स क्लासेस किंवा अनेक प्रकारचे बुक्स वगैरे तुम्ही काय गाईड वगैरे वापरून त्यांचं अवलंबन आणि त्यांचं बुद्धी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्वी असं कोणालाही असं आहे. आम्ही इवन आमच्या वेळेस पण आमची मोठ्या बहिणींच्या वगैरे वेळेस फक्त ते जे स्कूल बुक्स असायचे तेवढ्यावरून अभ्यास करायचे. पुढच्या पिढींना म्हणले गाईड पाहिजे, ते काहीतरी परत वेगळे काय असते ते मला आता त्याचे नावं पण माहीत नाही. अपेक्षित असं काय तसल्या टाईपचे नवनीत वगैरे ते तसले नवीन बुक्स निघाले. मग एका सब्जेक्टला 4 बुक्सने अभ्यास करा. किती हार्ड झालं का उलटं सोपं झालं ते. तुम्हाला वाटतं की जास्त उलटं ज्ञान मिळालं त्यांना, पण बुद्धी कमी झाली आहे म्हणून इतकं सगळं अवलंबन घ्यावं लागतं. नाहीतर मग त्या शिकवलेल्या शब्दातनं सगळा भाव ग्रहण होईल असं असायचं त्यांचं पूर्वीच्या लोकांचं. पण आता सांगितलं परावलंबन वाढत जात आहे. या टेक्निकल जगामध्ये ज्ञान कमी व पुद्गल जास्त काम करताना दिसून येत आहे. ज्ञानाचं काम कमी झालंय आणि पुद्गलाचं काम वाढलंय, जडाचं. बुद्धीमध्ये कोठार नसल्यामुळे अनेक डिव्हायसेस यूज केले जातात. हे जे सांगितले मी आत्ता तसं मोबाईल, कम्प्युटर, हार्ड डिस्क वगैरे, पेन ड्राईव्ह, त्याला काम दिले जाते. या सर्वामध्ये आपल्याला बुद्धीची तीक्ष्णता दिसते. पण वास्तविक या सर्व वृद्धी आधी आत्ता का लुप्त झाल्या आहेत तर क्षयोक्षम उत्तरोत्तर मंद होत चाललाय म्हणून. आणि ह्याचंच फळ आहे की आता ह्याच्या पुढं सांगितलं धर्माचा पण ऱ्हास होणार आहे. कारण बुद्धीचा गैरवापर केला तर ज्ञान उत्कृष्ट मिळत नाही. केवळ ज्ञान पूर्वी का होतं चतुर्थ काळामध्ये? कारण त्यांनी ज्ञानाचा वापर चांगला केला. त्या ज्ञानामध्ये
चांगल्या गोष्टींना स्टोअर केलं होतं, म्हणून त्या ज्ञानाचा विकास होत वृद्धी होत सांगितलं, अशी दशा त्यांना प्रगट झाली होती. आता सुद्धा दिसतंय थोडंफार क्षयक्षम तुम्हाला किंवा ज्ञानात वृद्धी दिसतीये, पण ह्याच्या पुढं तर पंचम काळाच्या शेवटी किंवा षष्टम काळामध्ये धर्मच नष्ट होणार आहे, तर किती बुद्धी राहणार आहे. त्यामुळं सगळ्याच गोष्टी अल्प होत जाणार आहेत षष्टम काळामध्ये. तुमचा आयु अल्प आहे, उंची अल्प आहे, आहार अल्प आहे, सगळ्या रीतीने धर्म तर शून्यच आहे. मग अशा काळात जर जन्मायचं नसेल तर आपल्या बुद्धीचा आत्ता चांगला वापर करा, तर अशा ठिकाणी सेफली जाऊ शकतो की जिथून आपल्याला पापात पडावं लागणार नाही. षष्टम काळात जन्मणार म्हणजे पापातच जन्मणार. षष्टम काळच काय, आत्ता हा काळ चालू आहे, ह्याच्या पुढचा काळ सुद्धा भयंकर असणार आहे. त्यामुळे इथून मरून कुठं जन्मायचे, इथंच जन्मायचं नसेल तर करा बुद्धीचा वापर चांगला. आणि चांगला वापर कधी होणार, जेव्हा त्या बुद्धीने त्या ज्ञानाने ज्ञानाला बघणार, सम्यक दर्शन प्राप्त करणार, तर सांगितलं या भवाचा अंत होणार आणि देवगतीमध्ये जाणार. आणि तिथं असे इतकं आयुष्य मिळायला सुद्धा पुण्य पाहिजे किंवा तुमचे परिणाम तसे पाहिजेत की इथला पंचम काळ संपून षष्टम काळ संपून षष्टम काळ येणार, पुन्हा पंचम काळ येणार, मग तुम्ही इथं जन्मणार. म्हणजे किती, मॅक्झिमम 84,000 वर्ष. आणि उत्कृष्ट आयुष्य कोणाला मिळतं देवगतीमध्ये, सम्यक दृष्टी जीवाला, आणि त्यातल्या त्यात पुन्हा अजून पुढं अधिक वृद्धी करणाऱ्याला, अजून त्याच्यामध्ये विकास करणाऱ्याला, जो त्याचा वापर खूप चांगला करतोय, जो मंद कशाही आहे, शुभ परिणामी आहे, शुद्ध परिणामी आहे, अशा जीवालाच वरच्या स्वर्गांचं आयुष्य मिळतं. आणि मग इथले ते एवढा काळ संपेपर्यंत, म्हणजे कमीत कमी 1,00,000 वर्षाचं आयुष्य मिळालं पाहिजे तिथं देवगतीमध्ये, तर तुम्ही सेफली येऊन पुन्हा धर्मामध्ये उतरणार. नाहीतर मग पुन्हा आहेच पापामध्ये जन्मणार, म्हणजे तिथून पुन्हा पापातच जाणार, म्हणजे नरकात जाणार. कारण जो जीव षष्टम काळात जन्मणार आहे तो मरणार आणि नियमाने नरक तिर्यांच्या गतीलाच जाणार आहे. त्यापेक्षा दुसरी त्याला गती नाही. आत्ता पुरुषार्थ आहे तुमच्या हातामध्ये, तुम्ही वृद्धी करून जाऊ शकता अन्य गतीमध्ये, सुगतीला, किंवा इथून मरून जरी देवगतीत गेलो, देवगतीतून विदेह क्षेत्रात जन्मलो तरी सेफ आहे. पण जर इथंच येऊन जन्मलो कर्मभूमीमध्ये पंचम काळ संपेपर्यंत षष्टम काळामध्ये वगैरे, तर सांगितलं नियमाने दुर्गती फिक्स आहे. म्हणून क्षयक्षम मिळालाय तर त्याचा वापर खूप चांगल्या रीतीने करा, तरच तिथं आपल्याला काहीतरी प्राप्ती होईल. त्यासाठी काय सांगितलं की 2 भाऊ होते आणि त्या 2 भावांना, म्हणजे त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा वापर कसा केला ह्याच्यासाठी सांगितलेलं बरं का. तर त्या 2 भावांना जॉब पाहिजे होतं, काही त्यांच्याकडं आमदनी, काय धन कमवायचं मार्ग नव्हतं. त्यामुळं त्यांनी खेडेगावात राहत होते, तिथून सोडून ते शहरामध्ये आले आणि तिथे एका सेठजींकडे गेले होते. आणि त्या सेठजींना म्हटलं की असं आम्हाला काम पाहिजे, आम्हाला काय धन नाही आहे आणि तुम्ही काय सांगाल ते आम्ही काम करायला तयार आहे. मग सेठजी कंजूस होते, त्यांना फार धन द्यायची इच्छा नसायची. त्यामुळे त्यांनी ठरवलं की तुम्हाला मी पगार वगैरे काय देणार नाही, 1 वर्षभर तुम्ही काम करायचं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, आणि झाल्यावर 1 वर्षाच्या शेवटी तुम्हाला मी प्रत्येकी 6 हिरे 12 हिरे देणार आहे, आणि तुम्हाला रोजचं खायचं आणि राहायचं फ्री, तेवढंच तुम्हाला मिळेल, पण मी पैसे वगैरे काय देणार नाही. मग त्यांनी काय मान्य केलं, आपल्याला शेवटी खायला प्यायला तर त्यासाठी तरी करतोय आपण म्हणून. मग ठीक आहे म्हणाले, आणि मग ते त्याच्याजवळ, त्या सेठजींजवळ राहून काय पाहिजे ते काम पडेल ते करायचे. आणि मग आता 1 वर्ष होईपर्यंत सेठजींनी अट घातली होती फक्त ते कामावर ठेवताना की तुम्ही कुठल्या कामाला जर नाही म्हणला किंवा तुमच्याकडून कुठलं काम झालं नाही तर मी तुम्हाला वर्षाच्या शेवटी 1 पै पण देणार नाही. हिरे तर लांबच राहिले. मग आता 1 वर्ष त्यांनी इतकं प्रामाणिकपणे, इतकं वफादारीने काम केले आणि सगळं जसंच्या तसं पाहिजे तसं, किती अवघड असेल तरी सुद्धा सगळं त्यांच्या पराकोटीने सगळी शक्ती लावून सगळी कामं करायची. 1 वर्ष झाला. आता उद्या त्यांना पगारीचा दिवस होता, तर त्यांनी आज दोघं पण सेठजींकडे गेले आणि म्हणाले आम्हाला उद्या गावाला जायचे, तर पगार आज द्या, आम्ही जातो. तर ते सेठजींना आलं टेन्शन. 24 रत्न सोडायचे होते ना हातात ना. आता
म्हटले काय तर मार्ग काढावा लागेल, काय तर कॉम्प्रोमाइज करावं लागेल, पण रत्न नाही जाऊ द्यायची. काय करणार काय पण. मग आता त्याचं काय म्हणतात कपटी दिमाग सुरू झालं. म्हटलं अजून एक दिवस जायचं आहे, म्हटलं आत्ताच नाही देणार पैसे. म्हटलं उद्या संपल्यावर दिवस मग तुमचं वर्ष होणार आहे पूर्ण. मग ठीक आहे म्हटले. शेवटी भाऊ काय करणार. म्हटले अजून तुम्हाला 3 कामं करायची आहे. ती कामं जर तुम्ही नीट केली तरच पैसे मिळणार. जर त्याच्यात काही चूक केली किंवा जमत नाही म्हणला, केलीच नाही, तर तुम्हाला काहीच धन मी देणार नाही. त्याला शेवटी ते हिरे त्याला द्यायचेच नव्हते म्हणून सांगितलं. तो कसं तरी वाचवत होता. पण आता शेवटी त्यांनी अट घातली होती ना. मग ठीक आहे म्हणाले ते 2 भाऊ. 2 भाऊची गोष्ट होती ग. आणि ते गावात काम करत होते आणि शहरामध्ये नोकरीसाठी गेले एका सेठजींकडे. त्यांचा कंजूस स्वभाव होता आणि अट घातली की 1 वर्षापर्यंत तुम्हाला काय पडेल ते काम करावं लागेल. ठीक आहे म्हणले ते 2 जण भाऊ. मऊ स्वभावाचे होते ते एकदम. काय म्हणायचं शांत होते परिणामी. आणि त्या सेठजींचा स्वभाव होता कंजूस वृत्तीचा. आणि मग काय ठरलं कॉन्ट्रॅक्टमध्ये की वर्षाच्या शेवटच्या दिवशी ह्यांना 12 हिरे देणार मी प्रत्येकी. आणि वर्षभरापर्यंत जेवण खाण राहणं वगैरे फ्री. मग मान्य केलं त्यांनी आणि वर्षभर चांगलं काम केलं. आता शेवटच्या दिवशी त्या मालकाने काय केली अट घातली की म्हणले उद्याच्या दिवस संपेपर्यंत तुम्हाला 3 कामं करायची आहेत. आता तुम्ही सगळेजण कसं कामाचं उत्तर देता सांगू मला बरं का. तर पहिलं काम सांगितलं त्यांनी की त्यांच्यासमोर 2 ग्लास फ्लास्क असतात ना, काय म्हणायचं, ग्लासचे काचेची भांडी ठेवली त्याच्यासमोर त्या दोघांच्या 2. आणि सांगितलं एक भांडं होतं ते मोठ्या आकाराचं होतं पण तोंड छोटं होतं. आणि दुसरं भांडंसुद्धा छोटं होतं. भांडं छोटं होतं पण त्याचं तोंडसुद्धा छोटं होतं. तर त्यांनी सांगितलं काय की म्हणले मोठं फ्लास्क छोट्या फ्लास्कमध्ये घालून दाखवायचं पण नाही म्हणायचं रे. आता कसं घालणार. मग ते सेठजींना वाटलं हे यांना जमणारच नाही, माझे सगळे हिरे वाचले. मग आता ते मला बुद्धीचा वापर कसं केला याच्यासाठी सांगायची होती ना गोष्ट. तर ते दोघांना वेळ दिला होता थोडा वेळ करायसाठी म्हणून. आणि मग त्यांनी विचार केला शेवटी घालून दाखवून आणून दिलं त्यांच्यासमोर. काय केलं होतं फोडून टाकला होता ग्लास. मोठा फ्लास्क होता तो फोडला. त्याशिवाय इलाजच नव्हतं छोट्यामध्ये. त्यांनी कंडिशन घातली नव्हती म्हणल्यावर डोक्याला हात लावून बसला आपलं काचेचं भांडं फुटलं म्हणून. म्हणजे त्याला वाचवायचं होते धन पण गेलं की त्याच्या निमित्तात कंजूस वृत्तीच्या हात निमित्तामध्ये एक त्याचं नुकसान झालं. मग तो काही शेवटी माघार घेतला सेठजी. दुसरं काम दिलं. सांगितलं की तुम्हाला कोठारामध्ये जेवढं काही धान्य ठेवलेलं आहे ना त्याचा दरवाजा न उघडता मला वाळवून तयार ठेवा उद्यापर्यंत. आता कसं वाळवणार. म्हणले बाहेरच काढायचं नाही धान्य. ऊन कसं दाखवायचं त्या धान्याला आणि वाळवायचं कसं ते सांगू कसं करणार. काय मग काय सेठजींनी काय अट घातली नाही म्हणलं सगळे पत्रे काढून टाकले वरचे त्या कोठाऱ्यावरची आणि ऊन दिलं सगळ्याला. इलाजच नव्हतं. उद्या जायचं होतं त्यांना कसल्याही परिस्थितीमध्ये. आणि मग पुन्हा सेठजी डोक्याला हात लावून बसले ह्यांनी काम डबल केलं म्हणून. म्हणजे उद्याचं पगारचं दिवस झालं की त्यांना परत थोडी ना तिथं आडवून करून ठेवता येणार आहे की पत्रे लावून द्या म्हणून. उलट त्या सेठजींनी स्वतःचं काम वाढवलं. म्हणजे ते दोघांची बुद्धी शाणे झाले होते ना. 1 वर्षभर त्यांचंच अन्न खाल्लं होतं म्हणल्यावर त्या सेठजीच्या वरती जायला पाहिजे जरासं. आता 3रं काम सांगितले. म्हणले आता ते 2 मधनं ठीक आहे जाऊ देत पार पडले. 3ऱ्याचं त्यांना जमणारच नाही. काय पण असू देत माझे हिरे वाचणारच 100% त्याला ॲश्युरिटी एवढी. 3रं काम काय दिलं. म्हणले काही पण करा पण माझ्या डोक्याचं वजन करून मला सांगायचं किती आहे. आता काय काढून वजन करायचं का काय मुंडकं. आणि मग आता ते दोघांना प्रश्न पडला. रात्रभर ते विचार करत बसले काय करायचं त्याच्या डोक्याचं वजन कसं करायचं. आणि प्रूफ द्यायला पाहिजे परत कसं काय सांगितलं आपण 1 किलो आहे 4 किलो आहे 10 किलो आहे कशावरून. मग त्यांनी शेवटी इथं पण त्यांना अक्कल लढवायलाच लागणार होती. कारण असं काय थोडी ना ते काम होणार होतं. सांगू काय केलं त्यांनी. मदत करा त्यांची त्या दोघांची बाहेर पडायला सेठजीच्या तावडीतून. काय केलं माहीत नाही.
तर सांगितलं त्यांनी दुसऱ्या दिवशी जाईपर्यंत त्यांना त्याचं उत्तर मिळेना. आता ते निघायच्या वेळेस ते सेठजी घेऊन उभारलेत समोर हातात रत्न आणि मुद्दाम म्हणतायत की चला उत्तर सांगा आणि रत्न न्या. मला माहिती आहे तुम्हाला उत्तर येतच नाही, माझे रत्न तुमच्याकडे जाणारच नाहीत. आणि त्याला इतका आनंद झाला होता त्या सेठजीला त्यामुळं. पण त्या दोघांचं उत्तर रेडी होतं. सांगा काय केलं होतं त्यांनी? त्यांनी एक समोर भोपळा आणून ठेवला होता मोठाच्या मोठा आणि सांगितलं होतं ह्याचं वजन जेवढं आहे ना तेवढंच वजन तुमच्या डोक्याचं आहे. मग काय सेठजी काय ठरवलं होतं उत्तर? ह्यांनी काय पण सांगून दे, नाहीच म्हणायचं. काय हरकत आहे ना, काय कळणार आहे त्यांनी बरोबर सांगतात का चुकीचं? कुठल्या तरी रीतीने शेवटी आपलं धन वाचवायचं होतं त्यांना. मग त्या मोठ्या भावाने सांगितलं हे जे आहे ना टरबूज म्हणा काय ते भोपळा होतं एवढंच तुमच्या डोक्याचं वजन आहे. म्हणलं सिद्ध करून दाखव. म्हणलं काढा आणि वजन करा. मग आता काय करायचं? म्हणला मला माहित आहे तुमचं वजन एवढंच आहे. आता त्याला हेल्पलेस झाला तो सेठजी. शेवटी काय म्हणला असं काही मी काढून तर वजन करू शकत नाही आणि त्यांना नाही पण म्हणू शकत नाही. शेवटी त्याला त्याचं धन द्यावं लागलं. कशासाठी गोष्ट? आणि मग ते दोघांनी परत त्या सेठजींकडं फिरकले पण नाहीत. मिळालं ना वर्षभर काम केलं आणि निघून गेले. म्हणजे बुद्धीचा वापर त्यांनी कसा केला ह्याच्यासाठी मला हे सांगायचं होतं. मग तसं आपण पण आपल्या संकटांमध्ये बुद्धी वापरतो की, पण रोजच्या जीवनात का नाही वापरत? मग जसं रोग झाला, काहीतरी त्रास व्हायला, कोणाचा तरी इष्टवियोग झाला, अनिष्ट संयोग झाला, निदान झालं, वेदना व्हायला लागल्या, तर या प्रसंगात धर्म करताय तुम्ही, तिथं ध्यानाला उपयोग लावताय. मग चांगले असताना का नाही आपण बुद्धीचा वापर तसा करत? मग जिथं तो वापर केला जाईल ना तर तिथं सांगितलं आपल्याला नियमाने रोगादी प्रसंगच येणार नाहीत. जर तुम्ही चांगल्या दशेमध्ये ज्ञानाचा वापर चांगला केला तर. आणि त्या ज्ञानाला जसा विषय असणार आहे तशा प्रकारची धारणा पडत जाणार आहे. आणि त्या धारणेनेच सांगितलं कालांतराने सुद्धा ते पुन्हा संस्कार जागृत होणार आणि आपल्याला तसा विषय अनुभूतीमध्ये येणार. म्हणून सतत अशा विषयाची अनुभूती करायची की जो आपल्याला आनंद देणार आहे. मग तो बहिरंगातला काय म्हणायचं निरोगी दशा असू दे, संकट असू देत, कुठलाही प्रसंग असू दे, बाहेर तरी सुद्धा आपली धारणा आपलं संरक्षण करणारी असते. कारण ज्ञानाने शेवटी तुम्ही सुखी होता आणि दुःखी होता. नाहीतर पुन्हा मग तशा प्रसंगांनाच फेस करत बसावं लागणार. म्हणजे आता मला हे काय सांगायचं होतं की आत्ताची जी मुलं आहेत तर त्या मुलांना जे ज्ञान किती आहे किंवा त्यांचं इंटेलिजन्स किती आहे ह्याच्यासाठी आपण एक IQ मोजतो ना. IQ म्हणजे काय असतं? IQ म्हणजे काय असतो? IQ म्हणजे काय असतो? मनीषा ते सांगा. इंटेलिजंट कोशंट म्हणजे काय? म्हणजे हुशारीचा तो बुद्ध्यांक. हा, बुद्ध्यांक म्हणतात ना. तर ते 100 पर्यंत बुद्ध्यांक असतात. मशीन असती का? तसलं मशीन नव्हे हो, टेस्ट घेते. नाही त्यांना ते काहीतरी पझल्स वगैरे करून त्याच्यातून टेस्ट असतात वेगवेगळ्या, म्हणजे ते काय सोडवायचं असतं आणि त्याच्यातून हां पझल्स देते त्याच्यातून किंवा काहीतरी क्वेश्चन्स देते त्याच्यातून त्यांचं किती टाईममध्ये सॉल्व करतात, किती करेक्ट सॉल्व करतात ह्याच्यावरून त्यांनी पॉईंट्स काढतात आणि त्याच्यावरून ते IQ पॉवर ठरवतात. मग आजकालच्या पोरांचं असं IQ टेस्ट करून त्यांना त्यांचं इंटेलिजन्स आपण काउंट करतो. पण पूर्वी काय होतं असं? पूर्वी लोक असं चेहरा बघितला की ओळखायची की ह्याचं किती बुद्धी आहे, किती हुशारी आहे. जसं आम्हा सांगतात काय, दूध बघितल्यावर त्या बैला कळायला पाहिजे किती तूप निघणार, तिचं IQ. त्या मुलाकडं बघून कळायला पाहिजे की त्याचं किती हुशारी आहे. जसं ते एका माणसाने सांगितलं की लहान मुलांना काम दिलं होतं की घर पुसून काढा म्हणून, बरं का, आणि त्यांना करायचं नव्हतं ते काम. म्हणले की तुमच्या त्या पुसलेल्यावरनं मी सांगतो तुमची बुद्धी कुठं होती. कारण ते करायचं नव्हतं म्हटल्यावर कसं तरी जबरदस्ती करून काढलं होतं ते. जसं इकडचं कचरा तिकडं होतं आणि तिकडचं इकडं होतं आणि नुसतं पुसलेलं होतं. म्हणजे त्या मुलांची त्या ज्ञानात काय होतं किंवा त्यांची वृत्ती कशी होती हे त्याच्यावरनं कळतं, त्यांच्या कामावरून. मग तसं पूर्वीच्या लोकांचे चेहरे बघून वगैरे कळायचं, हात बघून कळायचं, त्यांचे रायटिंग्स बघून कळायचं की त्यांचं
कशी IQ आहे किंवा कशा रीतीने ते विचार करतात, त्यांची शक्ती कशी वापरतात. मग तसं सांगितलं इथं पण आपण उलट आपल्या बुद्धीचा वापर कसा करायला पाहिजे हे बघत नाही. उलट त्याला चुकीचा विषय देतो, चुकीच्या गोष्टी भरतो त्याच्यामध्ये आणि त्यामुळं तिथं आपल्याला त्याचा त्रास भोगावा लागतो किंवा अनेक प्रकारांनी संकटांमध्ये अडकतो आणि दुःखाला प्राप्त होतो. म्हणून दुःखी व्हायचं नसेल तर सुखाचा विषय धरा आणि त्याला जाणा. हो, जाणा. निर्मळ स्वभावी शुद्ध आत्मा जाणा. क्षयक्षमरूप ज्ञान हा माझा स्वभाव नाहीच. स्वभावानेच मी देखील केवल ज्ञानी आहे. निरालंब आहे, स्वाधीन आहे. चैतन्य स्वरूपी आहे पहा, हेच माझे प्राण आहेत. ज्ञानघन स्वरूपोऽहम्, स्वयंभू स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयरिहाणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसां.